नमस्कार. मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. आणि ती मजा कशी असणार आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. काय झालंय की या विषयावर मी बोललो की लोक मला लगेच सुरू करतात की हा भाजपचा पाळीव आहे, फडणवीसांचा पाळीव आहे, फडणवीसांचा चाटू आहे, भाजपचा पाळीव आहे, सुरू करतात. हरकत नाही. काय आरसा दाखवण्याला जर कोणी दोष देणार असेल तर तो स्वीकारायला तयार आहे. कोण काय म्हणतंय यावरून माझी स्थिती ठरत नाही. मला माहित आहे मी काय आहे, मी कोणते विषय मांडतो, ज्यात मी कन्व्हिन्स झालोय ते मांडतो, ज्यात मी चुकलोय तिथे चुकलो हे मान्य करतो, जिथे मला आकलन झालं नाही तेही मी मान्य करतो. पण आकलन होऊन सुद्धा काही लोक बोलतात त्याचं मला आश्चर्य वाटतं, दुःख नाही. मजा कशाची येणार आहे? मी अजून 1-2 व्हिडिओ वेगळे करणार आहे. हां, अर्थात या स्वरूपाचे टोमणे मारणारे नाही, या स्वरूपाचा आरसा दाखवणारे नाही, तर कोण मला काय बोलते त्याचं मला दुःख का वाटत नाही ते सांगणार. आता गंमत कशाची आहे ते सांगतो. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत गेलेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत गेलेत. आम्हाला आक्षेप असायचं काही कारण नाही. खुशाल सोबत जावं. उद्धव ठाकरेंच्या तुझ्या गळा माझ्या गळा 2 भाऊ एकत्र येत असतील तर काय हरकत आहे? ओके. त्यांच्या एकत्र येण्यावर आक्षेप नाही आहे. पण दोघे जेव्हा राजकारणात एकत्र येऊ म्हणतात आणि राजकारण करू लागतात तेव्हा त्याचे परिणाम काय होणार आहेत यावर चर्चा करावी लागेल. फायदा होणार आहे, नुकसान होणार आहे, कोणाचा फायदा कोणाचं नुकसान यावर तर चर्चा होणार, यावर तर आमच्यासारखे बोलणारच. आता मी तुम्हाला मजा कशाची येते ते बोलतोय. आता मजा येणार आहे, फायदा होणार आहे, नुकसान मला माहित नाही. तुम्हाला आठवतंय राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्याविषयी बोलत होते. म्हणजे सुषमा अंधारे कशी आहेत, संजय राऊत कसे आहेत, हे राज ठाकरे बोललेले आहेत. जरा ते ऐका. वक्तव्य करणाऱ्या या बाई, तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता. ते संजय राऊत किती बोलतात आणि सगळ्याची एक ऍक्शन असते. तो असा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय हुआ, ये तो बात है, ऐसा करते था, ये करते. चॅनल लागलं की हे सुरू, कॅमेरा हटला, हा बाकी काय चाललंय, सगळं व्यवस्थित एकदम व्यवस्थित वगैरे. मग हे कुठून आलं ऍक्शन? दोघांच्या विषयीचे एकत्र व्हिडिओ तुम्हाला दाखवले, ऐकलं. म्हणजे असे प्रवक्ते असतात का? काय बोलतात ही माणसं? म्हणून राज ठाकरे अगदी संजय राऊतांची तर मिमिक्री करून ती स्टाईल असे हातवारे करून याव याव करून दाखवत होते. आणि उद्धव ठाकरेचे हेच प्रवक्ते सगळे राज ठाकरेंच्या विषयी काय काय बोलत होते. म्हणजे राज ठाकरेंच्या नादाला लागण्या इतके राज ठाकरे त्यांचा पक्ष मोठा नाही, वाट्याला जाण्या इतका, त्यांच्या वाटेला जाण्या इतका त्यांचा पक्ष मोठा नाही असं संजय राऊत म्हणत होते. एवढंच नाही तर शाली पांघरल्या नकला केल्या म्हणून कुणी हिंदू हृदय सम्राट होत नाही असंही संजय राऊत म्हणत होते. ऐका जरा. ठाकरे बोलताना बोलतात की आमच्या वाटेला गेलात आणि त्यामुळे मुख्यमंत्री पद गेलं. असं कोणी कोणाच्या वाटेला गेलं नाही. त्यांच्या वाटेला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार मुख्यमंत्री पद का गेलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहित नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं. या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच लोकांना माहिती आहे. कोणी किती शाली पांघरल्या, कोणी कितीही नकला केल्या शिवसेना प्रमुखांच्या, तरी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट एकच. ऐकलं. महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या बोलण्याला कोणीच किंमत देत नाही असंही संजय राऊतांचं विधान होतं. राज ठाकरे संजय राऊतांची मिमिक्री करून त्यांचं उघड करत होते, तर संजय राऊत राज ठाकरेंना नको नको त्या भाषेत बोलत होते. हे आपण
सगळ्यांनी ऐकलेलं आहे. काय आहे, राजाने झोप लागल्यावर माशा उठवायला ठेवलेलं एक माकड राजाच्या नाकावरची माशी उठवता उठवता त्या राजाचं नाकच कापतं, अशी एक गोष्ट आपण ऐकलेली आहे. संजय राऊत जेव्हा राज ठाकरेंचे प्रवक्ते म्हणून काम करू लागतील एकत्र आल्यावर, तेव्हा काय मजा येईल. आणि जी काही मजा येते ना, त्याचा डेमो संजय राऊतांनी दाखवून दिलेला आहे. ते म्हणाले होते की आतली बातमी सांगू, राज ठाकरेंची इच्छा आहे काँग्रेस सोबत जाण्याची, जरा ऐका ते. आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो. येस, तेच आम्हाला. स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा, की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे, ही त्यांची एक भूमिका आहे. ऐकलं. यानंतर हर्षवर्धन सपकाळ, ते भाई ते असलेले जगताप यांनी अक्षरशः आता नव्या भिडूची गरज नाही, राज ठाकरे काय उद्धव ठाकरे सोबत सुद्धा आम्ही लढणार नाही, असं 2 मोठ्या नेत्यांनी सांगून टाकलं होतं. मग संजय राऊत राज ठाकरेंची बाजू घेऊन कशी मजा आणणार आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. बरं, आता दुसरी गंमत. आता सुषमा अंधारे, आठवतंय तुम्हाला ते, मिस्टर राज, कोण आहात तुम्ही मिस्टर राज? मी नागवंशी आहे, माझ्या नादाला लागायचं नाही. मुंबई घाबरत असेल, मी नाही. मी विद्रोही आहे, तुम्ही ऊर बडवे आहात. एवढं सगळं बोलल्या त्यांना सुषमा अंधारे. म्हणजे मी बोलतोय आणि सुषमा अंधारे बोलल्या नव्हत्या असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. ऐका. तुम्ही मिस्टर राज, कोण आहात मिस्टर राज? घ्या 200 बोला मनसे, घ्या 200. तुम्ही कुणाच्या बी नादाला लागायचं, कुणाच्या पण. नागवंशी आहे मी, नादाला नाही लागायचं माझ्या. राज ठाकरे, तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला? का प्रश्न विचारले नाही तुम्ही भाजपला की माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून? राज ठाकरे, तुम्हाला मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत, अजिबात घाबरत नाही. तुमच्यासारखे कितीही असे सुपारी बहादर आले, फरक पडत नाही. मी विद्रोही आहे, तुम्ही ऊर बडवे आहात, तुमच्यात ऊर बडवेपणा आहे. अहो हे तर काहीच नाही हो. आमच्या मराठवाड्याच्या भाषेत तानू तानू मारीन म्हणतात. खरं आहे, मराठवाड्यात असं लय मारीन तुला, तानू तानू मारीन म्हणतात. ते तानू तानू म्हणजे त्याला पुढे पळवायचं, आपण मागून पळत जायचं, ते मार बसू नये म्हणून पुढे पुढे पळत आहे, ताण्या काढून मारणं म्हणायचं त्याला. तसं म्हणजे माणसाला हातात काठी घेऊन पुढे पुढे पळवायचं आणि मागून मारणाऱ्यानं जायचं. सापडला की झपका, सापडला की झपका, त्याला तानू तानू मारीन म्हणतात. मग ते तानू तानू मारीन अशी भाषा सुषमा अंधारे वापरतात. कुणासाठी? राज ठाकरेसाठी. आता सुषमा अंधारे राज ठाकरेला तानू तानू मारायला मागं पळत असतील आणि अचानक राज ठाकरे थांबून सुषमा अंधारेच्या दिशेने येतील, तर सुषमा अंधारे ताणून ताणून मारतील की काय करतील, जरा बघणं आवश्यक आहे. जरा बघा. एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला, त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काय की. 27 वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, शुक्र माना, आभार मानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिन मध्ये बसलेल्या भक्तुल्यांनी की आज माझ्याकडे वेळ कमी आहे. माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्यांना तानू तानू मारणे म्हणतात, मी तानू तानू केला असता कार्यक्रम. एवढंच नाही, म्हणजे त्याच्या पुढे आहे, कुंडली काढेन. राज ठाकरेच्या पक्षाचं चिन्ह इंजिन आहे. हे म्हणले बंद पडलेल्या इंजिनात बसलेल्या भक्तुल्यांनो. बघा रे बुवा मन सैनिकांनो, तुम्ही आम्हाला भक्त म्हणता, मोदींचे भक्त, भाजपचे भक्त, काय संघाचे भक्त, देवेंद्र फडणवीसांचे भक्त म्हणता, आणि तुम्हाला भक्तुल्यांनो, बंद पडलेल्या इंजिनात बसलेल्या भक्तुल्यांनो असं सुषमा अंधारे म्हणतायत. ऐका जरा, ऐकलं ना? मजा येणार आहे ना? याच सुषमा अंधारे जेव्हा राज ठाकरेच्या बाजूने बोलायला लागतील तेव्हा काय मजा येणार आहे. त्या प्रवक्ते पदावर म्हणल्या होत्या, राज ठाकरे म्हणाले ते वाईट वेळ आली एका बाईला प्रवक्ता केल्याची, जरा ती ऐका. ऐकलं ना? मग सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या म्हणून, आता उपनेत्या म्हणून, माफ करा, उपनेत्या म्हणून राज ठाकरेंची बाजू मांडायला जातील तेव्हा मागच्याचं कसं होईल? संजय राऊत जेव्हा माशी उठवायला जातील तेव्हा राज ठाकरेंचं कसं होईल?
आमच्या मनात पडलेल्या प्रश्नांना विचारलं की बिचारे मनसैनिक चिडतात, रागावतात, आम्हाला बोलतात, हरकत नाही, अंगाला भोग पडणार नाहीयेत. तुम्ही ते काय मनसे स्टाईल खळखट्याक करणार असाल तर घराच्या काचा वाढवून ठेवाव्या लागतील, कारण त्या खळखट्याक वाजल्या पाहिजेत. वाढवून ठेवू, हरकत नाही. बडवाबडवी करणार आहात, स्वभाव आहे तुमचा, विरोधात उठलेला आवाज असा दाबण्याचा. आम्ही सगळं स्वीकारायला तयार आहोत. फक्त म्हणणं एक आहे की याची जी मजा येणार आहे ती तुम्ही घेणार आहात का, किंवा तुम्हाला ती मजा वाटणार आहे का, एवढंच. नमस्कार.